अगं काय झालं हा? आणि का पळतीस का तू जोर जोरात? काय झालं सांग बघू. आईने मला न्याहारीच नाही दिली. हा मग? आई म्हणते की आईला कावळा शिवलाय. हा आलं आलं लक्षात आलं. हे बघ तू एक काम कर, हे पैसे घे आणि काहीतरी खाऊन घे. हा आणि काय रे बाळानो, धावत जाऊ नका, व्यवस्थित जा. हा हा टाटा टाटा, जावा जावा. हा ठीक जा. गुरुजी आत येऊ? आधी सांग, तुला उशीर का झाला? बाबांमुळे. बाबांमुळे? कसा? बाबांनी आईला 4 दिवस सुट्टी दिली आहे. तेव्हा तिने मला उठवलं पण नाही. ठीक आहे रमा, जा बस तुझ्या जागेवर. अजूनही लोक ह्या जुन्या रूढी परंपरा पाळून आहेत. केव्हा बंद होणार कोणास ठाऊक. तर मुलांनो, आपण कुठे होतो? बरोबर. तिन्ही जगाचा स्वामी असला तरी तो आईशिवाय भिकारीच असतो. आई ही सर्वश्रेष्ठ आहे. आई सर्व परिवार एकटी सांभाळते. जेव्हा देवाला सर्वीकडे जाता येत नव्हतं, म्हणून देवाने आईची निर्मिती केली आहे. गुरुजी, म्हणजे माझी आई देवापेक्षा श्रेष्ठ आहे? हो. सकाळी उठलात की सर्वात अगोदर आईच्या पाया पडायचं, बरं का? अजून काही सेवा करायची बाकी आहे? माझी कापड आणून देता का तेवढी? आता नाही बोलून कोणाला सांगणार ना, आणायलाच पाहिजे. आणतो ते पण आणतो. तुम्हाला कटाळ येत असेल तर नका आणू. मी काय राहीन 4 दिवस अशीच बसून. बोललोय का मी रागवण्यासारखं? आणतो ना. बोलायला कशाला पाहिजे, कळतं मला. दुपार सकट सगळं जेवण दिलंय, जेवून घ्यायचं, कळलं? हे पाणी, जेवण, पाणी सगळं पिऊन जेवून घ्यायचं. येतो मी. हा हा जा. उगा माझ्या पायी तुम्हाला उशीर नको व्हाया. काय झालं काय झालं काय झालं माझ्या पोरीला? अगं ए अवदासे, तुला काही लाज लज्जा आहे की नाही? असल्या परिस्थितीत घरात घुसली, आपला धर्म बुडालास. सासूबाई, मी काय मुद्दाम आले नाही. माझ्या लेकीला लागलं म्हणून आली. हो, आली मोठी पोरवाली. आम्हाला पोरं झालीच नाही. आईला राहून दे ना. गप्पा बाईस तू. आत्ताच्या आत्ता आंघोळीला जा. ओ महाराणी, तुम्ही जावा आपल्या जागेवर. बरं झालं देवाच्या खोलीत आली नाही, नाहीतर माझा देव वाटला असता. अरे ए पांडवा, पांडवा, ए पांडवा. काय झालं ग म्हातारे? हा, ए मेल्या, इकडे ये. गोमूत्र आणून दे ना. गोमूत्र? जा आणतो तांब्या. थांब, आणते. हे घे तांब्या. गो माता की जय.
अगं बाय लवकर भर ग तांब्या. हे पांड्या दादा इथं काय करतोयस? अगं तुझ्या आजीनं आहे ना गोमूत्र आणायला सांगितलंय. इथं भेटत वय गोमूत्र? म्हणजे तुला नाही माहिती? नाही. अगं गोमूत्र म्हणजे गाईचं मूत. शी, म्हणजे माझी आजी दररोज घरात गाईचं मूत शिंपडते. त्या दिवशी आजीनी मला पाजलं. ई, तू गाईचं मूत पिली? ते गप्प बस, मला चिडू नको, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. हे पांड्या दादा, संध्याकाळी माझा वाढदिवस आहे, ये हा. हो हो येतो हा. गोमूत्र घेऊन येतो मी हा. सगळे आलेत ना, चला आता आपण केक कापून घेऊया. हा मस्त. वा 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 वा. हो रमा, सगळे जमलेत. घे कापून केक आता. बाबा, आईला बोलवा ना. हो, बोलवा लवकर. अहो, एवढ्या चांगल्या दिवशी तिच्या आईला कसे काय विसरलात तुम्ही? नाही म्हणजे महिलांची गडबड तुम्हाला माहितीच आहे ना. 4था दिवस आहे आणि अशा या बर्थडेच्या दिवशी कसं काय बोलवणार ना. हो नाही, बरोबर बोलतोय ना मग. अहो, कुठल्या जमान्यात तुम्ही आहात? तुम्ही एवढे शिकले सवरलेले, तुम्ही सरकारी नोकरी करता आणि अशा पद्धतीनं तुम्ही विचार कसे काय करू शकता? नाही पण सर, जुन्या चालीरीती परंपरा या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात ना. मग अहो, कसल्या चालीरीती आणि परंपरा? मला एक सांगा, सतीची प्रथा, बालविवाह हे बंद पडलेच ना? अहो, ही निसर्गाने महिलांना दिलेली देणगी आहे आणि अशा पद्धतीनं तिला घराबाहेर ठेवणं, तिला घरात न घेणं, हे मला असं वाटतंय की आपल्या अल्पबुद्धीचं प्रमाण आहे असं मला वाटतंय. नाही पण सर, आपला धर्म त्याचा पण विचार करावा लागतो ना. हो ना आई? अहो, कसला धर्म घेऊन बसलात तुम्ही? आजच्या युगामध्ये माणुसकी हा एकमेव धर्म आहे. अहो, सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आणि तुम्ही अशा पद्धतीने त्यांना चालीरीती बांधून त्यांचा अपमान करताय. म्हातारे गोमूत्र आणले. आलाच, आणते गोमूत्र. ओ बाबा, म्हणजे हे गाईचं मूत आपल्या आईपेक्षा शिष्ट असतं का हो?